हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बाहेर थोडासा पाऊस पडतोय आणि काहीतरी चटपटीत असं खायची इच्छा झाली. तर मी बटाट्यापासून ही स्नॅक्सची एक रेसिपी बनवली आहे. तर तुम्ही त्याला पोटॅटो 65 पण म्हणू शकता. तर अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आणि मी घरगुती साहित्यातच बनवली आहे. तर त्यासाठी मी हे 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत. त्याची साल काढून ते पाण्यामध्ये मी किसून घेणार आहे, म्हणजे काळे वगैरे पडणार नाहीत ते बटाटे. तर आता मी सगळे बटाटे किसणीनं बारीक असे किसून घेणार आहे. तर आता बटाटा किसून झालेला आहे. तर आता तो पाण्यामध्येच ठेवला म्हणजे कसं काळा वगैरे पडत नाही. तर आता मी 2 पाण्यानं ते स्वच्छ असं धुवून पिळून तो बटाटा घेतलेला आहे. तर एका प्लेटमध्ये मी तो बटाटा काढून घेतला आहे आणि त्यामध्ये घालणार आहे काही मसाले. तर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली, अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली, चवीनुसार मीठ घातले, त्यानंतर चिली फ्लेक्स घातले पाव चमचा आणि हे धना पावडर अर्धा चमचा घातला आहे. त्यानंतर हे मैदा घातला आहे. तर मी 5 चमचे मैदा घातला आहे. तर आपल्याला बस फक्त बाइंडिंगसाठी मैदा यूज करायचा आहे. फार मैद्याचं आपल्याला प्रमाण ठेवायचं नाही आहे. बटाट्यात जास्त असा त्याचा फ्लेवर लागेल असा यूज करायचा आहे. तर आता ते मी छान असं मळून घेते. तर आता बऱ्यापैकी ते सगळं छान असं मिक्स झालेलं आहे. तर मी आर्टिफिशियल कलर वगैरे काही यूज केलेला नाही आहे. कलर टाकला असता तर ते रेड वगैरे दिसलं असतं, पण कलरपेक्षा मी बोललं चला आपल्याला घरीच खायचं आहे तर काही हरकत नाही आहे कलर नसेल तर. आणि आता त्याचे मी छोटे छोटे पकोडे असे तळून घेते. तर तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी हे पकोडे घालून घेतलेले आहेत आणि आता ते आपल्याला अगदी सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एकदम कुरकुरीत असे याचे पकोडे रेडी होतात भाजल्यानंतर. म्हणजे असे जरी मुलांना सॉससोबत वगैरे खायला दिले किंवा ग्रीन चटणीबरोबर वगैरे तरी मुलं खूप आवडीनं खातील. तर आता मी सगळे बटाट्याचे ते पकोडे असे तळून घेतलेले आहेत. त्यानंतर त्या कढईमधलं तेल बाजूला काढून अगदी 1 चमचाभर तेल ठेवलं आहे. त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घातला आहे. तो छान तडतडला की नंतर मी बारीक चिरलेला लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या चिरून घातलेत. त्यानंतर 1 मोठ्या साईजचा कांदा, तोही बारीक करून बारीक चिरलेला आहे, तो घातलेला आहे. ते सगळं छान असं परतवत असतानाच मी त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे, चिमूटभर साखर घातले, कारण आपण पकोड्यांमध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे. तर मी फक्त टेस्टसाठी ते थोडंसं घातलेलं आहे. त्यानंतर मी परत पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेत आणि हे सगळं आपण छान असं परतवून घेणार आहोत. तर मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मी कलरसाठी टाकली आहे बस, कारण आता मी पकोड्यांमध्ये तर मिरची पावडर घातलेली होती. त्यानंतर माझ्याकडे पेरी पेरी मसाला होता, तर मी तो घातलेला आहे 2 चमचे. तर तो नसेल तर तुमच्याकडं मॅगी मसाला वगैरे असतो, तर तो मसाला जरी घातला थोडासा तरी त्यानं टेस्ट छान येते. तर हे सगळे मसाले परतवून झाल्यानंतर मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. तर आता हे दही त्या मसाल्यांसोबत छान असं परतवून घेतलेलं आहे मी. तर बघू शकता आपला हा आता एक मसाला छान असा रेडी झाला आहे आणि आता शेवटी त्यामध्ये आपण घालणार आहोत हे पकोडे. तर अगदी घरगुती मसाल्यामध्येच मी न कुठले सॉस वगैरे यूज केलेत, न कोणता कलर यूज केला आहे आणि अशा प्रकारे मी हे 65 फ्राय करून घेते त्या मसाल्यामध्ये. तर 1 मिनिटभर अगदी हलक्या हाताने आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. तर अगदी कुरकुरीत असे आपले हे 65 रेडी होतात आणि टेस्ट तर अप्रतिम अशी लागते. तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण, तुम्हालाही आवडेल. तर आता ते मी प्लेटमध्ये काढून घेते. तर ही आलू 65 याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तर तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.